सौर कृषी पंप सर्वेक्षणासाठी लाच घेताना महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ रंगेहात पकडला. एसीबी विभाग नंदुरबार पोलीस उपअधीक्षक श्री प्रशांत भरते यांची पथकासह पारोळ्यात कारवाई. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतातील विहिरीचं सर्वेक्षण करून देण्यासाठी लाच मागणाऱ्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार यांनी रंगेहात पकडला. कारवाई दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी चोरवड तालुका पारोळा जिल्हा जळगाव येथे करण्यात आली. या प्रकरणातील आरोपीचं नाव भाऊसाहेब गोरख पाटील वय 33 असून तो वरिष्ठ तंत्रज्ञ महावितरण मर्यादित पारोळा जिल्हा जळगाव वर्ग 3 इथं कार्यरत आहे. आरोपीने विहिरीच्या सर्वेक्षणासाठी तक्रारदार शेतकऱ्याकडे 1500 रुपयांची लाच मागणी केली होती. तडजोडीनंतर 1000 रुपये स्वीकारण्याचं मान्य केलं. मूळ तक्रारदार हे शेतकरी असून त्यांनी 21/6/2025 रोजी आपल्या पत्नीच्या नावानं मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत मौजे पोपटनगर शिवार पारोळा येथील शेतासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. महावितरणकडून विहिरीच्या सर्वेक्षणासाठी 20/9/2025 रोजी तारीख देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्ष सर्वेक्षणासाठी आरोपी तंत्रज्ञानं लाच मागितल्यानं तक्रारदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार इथं 8/1/2026 रोजी तक्रार दाखल केली. तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी करण्यात आल्यानंतर आरोपीनं लाचेची मागणी कायम ठेवत 1000 रुपये स्वीकारले. त्यानंतर सापळा कारवाई दरम्यान आरोपीला पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली. या प्रकरणी आरोपी विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सदर सापळा कारवाई पोलीस उपअधीक्षक श्री प्रशांत भरते यांच्या पर्यवेक्षणाखाली करण्यात आली असून तपासाची जबाबदारी पोलीस निरीक्षक श्रीमती स्मिता नवघरे लाप्रवी जळगाव यांच्याकडे देण्यात आली. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे नागरिकांना आवाहन करण्यात आलं की कोणताही लोकसेवक लाच मागत असल्यास त्वरित संपर्क साधावा. संपर्क तपशील टोल फ्री 1064, व्हॉट्सअप 94 23 54 10 64. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार, नंदुरबार, पारोळा.